तीळ आणि खोबऱ्याची सुक्या खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी 2 वाट्या खोबरं आणि 1 वाटी तीळ आता हे भाजून घ्यायचं 2 मिनिटं। रंग बदलू न देता छान भाजून घेतलेला आहे। भाजल्यामुळे चटणी 6 महिने पण टिकते। आता हे मी काढून घेते। आता 1 चमचा जिरा घालायचा आणि 1 वाटी तीळ आणि हे पण 1-2 मिनिटं भाजून घ्यायचं तीळ चटचट होईपर्यंत। तिळाचा चटचट आवाज यायला सुरुवात झाली। आता गॅस बंद करते आणि हलवत थंड करून घे। तीळ आणि जिरे थंड झालेत, मिक्सरच्या भांड्यात घालून बंद चालू करत फिरवून घेऊ। तीळ बारीक झाल्यावर 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा तिखट मिरची पावडर, 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, पाव चमचा हळद आणि 2 चिमूट हिंग आणि आपण हे भाजून घेतलेलं सुकं खोबरं, चवीप्रमाणे मीठ घालून आता हे बंद चालू करत फिरवून घेऊया। इथे आपली खमंग अशी चटणी तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।